आणि आता सुरू झालेला आहे तिसरा स्टेट. लेकिन एक सेकंड, सुंदर आहे रोड, खरंच खरंच सुंदर रोड. खूप फुल मस्त एक सिंगल रोड आहे इकडे. राईट साईडला त्या साईडला पूर्ण समुद्र आहे आणि हा पूर्ण स्ट्रेट रोड आहे. अच्छा या इधर लगाव ना. ओके. आयुष्य अगदी या रस्त्यासारखंच आहे, कधी सरळ, कधी वळणावळणाचं आणि कधी थोडंसं कठीण. प्रत्येक राईड आपल्याला शिकवते वेग कधी वाढवायचा आणि कधी थांबून श्वास घ्यायचा. कधी मंजिल गाठता येत नाही, कधी प्लॅन बदलतात, पण त्यामुळे प्रवास थांबत नाही. कारण खरी मजा मंजिलात नाही, तर त्या वाटेत आहे, जेथे आपण स्वतःला ओळखतो. जसं या राईडमध्ये, तसंच आयुष्यातही जिद्द, संयम आणि विश्वास असेल तर प्रत्येक रस्ता आपलाच वाटतो. गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? चला मग सकाळी उठून आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि निघालो आता परत. डिसाईड केलं गोकर्णाला जायचं. हवेवर गोकर्णाला जाण्यापेक्षा मी आता मुर्डेश्वरवरून पोचून मग हळूहळू पुढे येऊ, वरती येऊ. कारण की एकदा मुर्डेश्वर म्हणजे एकदा पोचल्यानंतर मग पुढे हळू होणावरांनी एक्सप्लोर करूया. तर इकडून मुर्डेश्वर 4.5 तासाचा प्रवास आहे. तर चलू फटफट कवर करूया. हा नाश्ता वगैरे सगळं केलं आहे, चहा वगैरे पिलं आहे. तर मोस्टली डायरेक्टच जाणार आता, थांबतं इकडे नॉन स्टॉप जाऊया. चला, गरमी इकडे गोव्याला. मंडळी, मुंबई बँगलोर हायवे सुसाट लागलेला आहे आता. मस्त मी आता सुसाट चाललो आहे आणि असं बघाल तर रोड मस्त आहे. असे मुंबई गोवाच्या नंतरचं रोड एवढं सुंदर आहे. राईट साईडला त्या साईडला पूर्ण समुद्र आहे आणि हा पूर्ण स्ट्रेट रोड. सुंदर आहे ब्रिज, सुंदर. मडगावचा हा मेन सस्पेन्शन ब्रिज नवीनच बनवलेला दिसतोय आता. ते बोलतात ना, प्रवास सोपा नसतो, पण सोपा असता तर त्याची किंमत उरली नसती. वाटेत अडचणी येतात, प्लॅन बदलतात, कधी मंजिल थोडी दूर जाते, पण थांबायचं नसतं. कारण जो चालत राहतो तोच पुढे पोहोचतो. हा प्रवास फक्त ठिकाणापर्यंत मर्यादित नाही, हा स्वतःला मजबूत बनवण्याचा मार्ग आहे. जिद्द असेल तर रस्ता आपोआप सापडतो आणि विश्वास असेल तर प्रवास कधीच अपुरा वाटत नाही. मंडळी, मडगाव क्रॉस केलेला आहे आणि इंटरनली हा गोव्याचा अजून रोड चाललेला आहे. मे बी अजून हायवे बनला नाही आहे, मे बी, किंवा मी दुसरा रोड आलो आहे, काय कळत नाही आहे. मुर्डेश्वर अजून 3 तास दाखवतं इकडून. मगाशी भरपूर ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक तुम्हाला काय दाखवायची, जास्त आता रोडचे हे दाखवत नाही. पहिला फटाफट डेस्टिनेशनवर पोहोचण्याचे प्रयत्न करतो. वा, वरतून ट्रेन चालली. हा आता सध्या सिंगल रोड चाललो आहे म्हणून जरा स्पीड एवढा नाही आहे. जंगलातून एक मस्त रोड चालला आहे. कारवार 41 किलोमीटर आता इकडून आणि कोकण 100 किलोमीटर. मुर्डेश्वर टोटल आता बाकी आहे 164 180 किलोमीटर. रोड किती सुंदर आहे. वा 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 वा. घाटामध्ये ना एवढी घनदाट झाडं आहेत. जंगल खूप घन आहे. सुंदर आहे रोड, खरंच सुंदर आहे रोड खूप. पण इकडचे ट्रक ड्रायव्हर्स आणि कार ड्रायव्हर्स आहेत ना, थोडेसे रिस्की चालवतात. साफसूप सुंदर तो होता समुद्र यार.
मी माझ्या डोळ्याने बघत होतो पूर्ण निळ्या समुद्राचा होता, पूर्ण क्लीन बीच होता यार. अशा बीचेस आपल्या इंडियामध्ये पण आहेत, मी आता फर्स्ट टाइम बघितलं. सुंदर. अरे बट ऑब्वियस आहे अंदमान आणि आपला हे मालदीव्स आणि अंदमान नो डाऊट क्लिनेस्ट बीचेस, मला तर क्लिनेस्ट बीचेस ऑफ इंडिया. बट हे कारवारचे बीचेस पण सुंदर होते यार. पुढे जाऊन चला आता आपला हळूहळू प्रवास चालू करूया. गरम होत होतं कालपेक्षा, आज थोडी जास्त गरमी आहे कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं तर. मित्रांनो, गोवाचा आता हे संपलेलं आहे हद्द, आणि आता सुरू झालेला आहे तिसरा स्टेट राईडचा, जो आहे कर्नाटका. राईडचा तिसरा स्टेट आहे कर्नाटका. मला थांबत होते पण मी थांबलो नाही. वाव मित्रांनो, वाव, एक नंबर आहे. राईडला असं काही नदी आणि त्याच्या पुढे समुद्राला भेटते ही नदी, आणि सुंदर ब्रिजवर मी आलेलो आहोत. नदीचा रंग पण छान आहे, खूप आहे, सुंदर आहे नदी यार, सुंदर, खूप सुंदर. दोन टनल, एक टनल सोडला आता एक टनल दुसरा आता एक. कारवारचा आता टनल मी क्रॉस करत आहे. सुंदर. कन्याकुमारी कारवार पासून 900 किलोमीटर आहे ना. माझं स्वप्न आहे ऍक्च्युली लवकरात लवकर कन्याकुमारी, रामेश्वरम आणि धनुषकोडी सगळं कम्प्लीट करायचं. देवाच्या कृपेने झालं तर या वर्षीच कम्प्लीट करू. इंडियन नेव्ही नेव्हल सिव्हिलायझेशन हाऊसिंग कॉलनी. हे काय गौरीला. वाव, हे माझ्या बाजूला मस्त सुंदर नदी चालली आहे. वाव, क्या बात आहे. त्या सुंदर नदीचं नाव होतं गुंदावली नदी, गुंदावली. मित्रांनो, गोकर्णाला आता पोहोचलेलो आहोत, पण गोकर्णाला थांबणार नाही, कारण की परतीच्या प्रवासामध्ये म्हणजे प्रोबेबली उद्या येताना गोकर्ण एक्सप्लोर करूया. 1-2 जागा आहेत तिकडे, ते मला करायच्या आहेत, मग येताना ते करूया. पण आता जाऊया सरळ मुर्डेश्वर. मला भरपूर भूक लागलेली, तर लंच करून घेतलं इकडे. तिकडे खूप गर्दी होती ॲक्च्युली. मी गेलो, भूक लागलेली, तर एक हॉटेल भेटलं, तर चांगलं हॉटेल वाटलं नाही, पण तिकडे भरपूर गर्दी होती. आणि मी जरा शेअर्ड बेसिसवर बसलो आणि एक मस्त साऊथ इंडियन थाळी तिकडे ट्राय केली. व्हिडिओ काढायला नाही भेटला, कारण की खूप जास्तच गर्दी होती. मी बोललो जाऊन दे. म्हणजे मस्त जेवण घेतलं, पण सुंदर होती थाळी. मग आता बरं वाटलं जरा खूप, कारण की जरा ऊन खूप वरती जास्त आहे आणि जरा विकनेस पण वाढत होतं. आता खूप मस्त, आता बरं वाटलंय. एक होनावरमध्ये ऑन द वे मुर्डेश्वर जायच्या पहिले एक होनावरमध्ये हँगिंग ब्रिज आहे, त्याला मग तो एक्सप्लोर करूया. इकडून अजून 40 मिनिटावरचा जो रस्ता आहे तो. बापरे, डेंजरस रोड आहे. मी पूर्ण दाखवला नाही, पण पूर्ण सिंगल रोड आहे. आता तर तरी ठीक आहे. अच्छा, या इधर लगाव ना. ओके. डेस्टिनेशनला पोचलो, गाडी पार्क केली आणि 2 मिनटात जरा चालावं लागलं. पण एकदा जेव्हा त्या लोकेशनला पोचलो, तर समोरचं दृश्य श्वास रोखून टाकणारं होतं. तेव्हाच कळलं, थोडा त्रास घेतल्याशिवाय खऱ्या नजऱ्यात भरणाऱ्या गोष्टी दिसत नाहीत. मित्रांनो, आहे रत्नागिरी हँगिंग ब्रिज. होनावरच्या 20 किलोमीटर थोडंसं आतमध्ये, थोडंसं ऑफरोड करून, ऑफरोडचा रस्ता तुम्हाला दाखवतो. जाताना जमला तर येताना मुद्दामून दाखवला नाही, आणि सरप्राईज होता. ऑफरोड करून म्हणजे हा म्हणजे सुंदर अशा नदीमध्ये, आणि आजूबाजूला सगळे मँग्रोव्ज, छान एकदम सिनरी बघायला खूप सही वाटते ॲक्च्युली. बघा ना, बघा किती छान दिसते. बोटिंग पण करू शकतो, पण इकडे आता बोटिंग सध्या दुपारची वेळ आहे, म्हणून आता कोण आहे नाही. पुढे बघूया चला. भरपूर गरम होत होतं इकडे, पण जायचं मन वाटत नव्हतं, कारण की सुंदर आहे. गरम खूप होतं. मी जरा ग्लोव्ह काढून ठेव. आणि हा रस्ता फुल मस्त, एक सिंगल रोड आहे इकडे. इथपर्यंत ठीक होता, पुढे तर अजून बहात्तर आहे. चला, जायला देणारच नाही. बाय बाय, भेटू. चला. हा, चला, मग संपलेला आहे इकडचा रस्ता. आता नेक्स्ट डेस्टिनेशनला टाकूया. चला.
नेक्स्ट आमचं आहे हे मँग्रोव्ज बोर्ड वॉक. इकडून अर्ध्या तासावरच्या रस्त्यावर आहे. निघूया मग. चला चला. पूर्ण लाल लाल माती आहे. छान होती पण छान जागा होती. थोडा वेळ असताना तिकडे मस्त बसलो असतो, कारण की आपल्याकडे वेळेचं थोडंसं हे टंचाई आहे म्हणून. ती मगाशी जी नदी होती तीच ही नदी आता इकडे येऊन मोठी झाली आहे. शरवती नदी. केवढी मोठी नदी आहे, क्या बात आहे. वाटतंय मोठा समुद्र आहे. नटागिरी हँगिंग ब्रिज नंतर होनावरचा बोर्डवॉक पाहायचा प्लॅन होता, पण लोकांची प्रचंड गर्दी आणि वेळेची मर्यादा पाहून तो प्लॅन आज इकडेच थांबवला. कधीकधी काही ठिकाणं सोडावे लागतात, पण प्रवास तर थांबत नाही. म्हणून थेट पुढच्या अनुभवाकडे निघालो, बोट राईडकडे. चला आता मित्रांनो, झालंय आता माझं इकडचं टाकायला लागलं. आता गरमीमुळे थकलोय. हा पूर्ण ओला झाले पूर्ण. चलो, बोट रायडिंग झाली आपली सुंदर. आता जे फ्लोअर वॉक होता तिकडे भरपूर जास्त गर्दी होती, तर मी गेलो नाही. त्याच्यापेक्षा बोला बोट राईड करून घेऊया, मजा येईल. आणि खरंच खूप सही होती. चला मग आता सर्वात पहिलं आपण हॉटेल बुक करूया, कारण की जास्त लेट झालं तर भीती वाटते जरा. जास्त लेट झालं तर बुकिंग भेटेल की नाही भेटेल. संध्याकाळी आपण कुठे जायचं तिकडे जाऊ शकतो. बुकिंग करून घेऊया. चला, मुर्डेश्वर मंदिर होनावरपासून फक्त अर्ध्या तासामध्येच येणार आहे, जास्त लांब नाही आहे. तर मग डायरेक्ट आता अर्धा तासात फटफट निघूया. ग्लोव्ज सर्वात सुंदर असा करण्याचा. हां, ही गोष्ट दाखवायची होती. गरमीमध्ये हे ग्लोव्ज लेदर आहेत ना, फुल लेदर आहेत, तर म्हणजे हात पूर्ण लाल झालेत पूर्ण असे चिवड होऊन, असे मॉइश्चरमुळे, घामामुळे आणि हे होऊन. म्हणून मी सगळं काढून ठेवू नये, सगळं थोडंसं याला सुकून दे हाताला, कारण हे सगळं साईडचे पण हे दुखायला लागले. पेन इज नॉट अ प्रॉब्लेम, पण नंतर उद्या पण परत राईड करायची आहे त्यासाठी. लेकिन एक सेकंड, मुर्डेश्वरमध्ये पोचलो आम्ही. मुर्डेश्वरमध्ये यात्रा चालू आहे 10 दिवस. बापरे. आणि पूर्ण गर्दी आहे, जोरात गर्दी आहे. पूर्ण कर्नाटक आला असं वाटतं इकडे. तर मोस्ट प्रॉब्ली इकडे रूम भेटणार नाही आहेत, सगळे फुल आहे, सगळीकडे. चला मग आता इकडे थांबणं नाही फायदा, कारण की सगळे बसेस भरून बसेस येत आहेत. आणि हे पूर्ण मुर्डेश्वरचा रोड आहे, पुढे मंदिर आहे मागे. मी युटर्न मारला आता. तर आमच्या नशिबात या राईडला मुर्डेश्वरचं दर्शन नाही. चला मग एक काम करूया, आता ऑन द वे कुठे बघू इकडे आजूबाजूला. यात्रा आहे तर इकडे थांबून खूप रेट्स पण जास्त आहे, आणि इकडे ऑलमोस्ट फुल आहे, तर थांबून इकडे फायदा नाहीच आहे. हां, मग हे डिसाईड केलं आहे की परत गोकर्णला जाऊन स्टे करूया. होनावर पण झालं असतं, पण आता अजून आपल्याकडे वेळ आहे तर गोकर्ण पोहोचू शकतो. उद्या सकाळी आपल्याला गोकर्णाचेच मग गोकर्णाचे स्पॉट्स व्हिजिट करायचे आहेत. मग हेच डिसाईड केलं की चला जाऊया परत गोकर्णाला. परत मुर्डेश्वरवर भरपूर गर्दी होती बापा. गाड्या पण यायला जागा नाही, तर उभं राहायला पण जागा नसणार आहे तिकडे. आणि ते पण 200 मीटर आधी, म्हणजे आतमध्ये तर फुल गर्दी. वेळेसारखं मी परत माईक बाहेर लावलेला, आणि मी माईक परत आता विसरलो. मला आठवलं की मी माईक बाहेर लावलेला. नशीब तो माईक पडला नाही, आणि मी आत्ता जस्ट आतमध्ये टाकला. तर टोल नाका येणार आहे. वाव. हां, तर मी बोलतो, मी प्रयत्न करत होतो की ट्राय करायला की अंधार व्हायच्या पहिले मी आपण कुठे बीच गोकर्णामध्ये कुठेतरी पोहोचून कुठेतरी रूम म्हणजे हॉटेल वगैरे शोधून मग बाहेर निघालो. पण मोस्ट प्रॉब्ली आता लेट होईल. जिकडे थांबायला भेटेल तिकडे थांबेल. मोस्ट प्रॉब्ली जाईन मी आता बीचवरच जाईन, तिकडे शोधेन जरा 3-4 ठिकाणी. कारण की आपला बजेट ब्लॉग आहे, म्हणजे बजेटमध्ये कमी पैशामध्ये फक्त पेट्रोल भरून आणि कमीत कमी बजेटमध्ये चांगल्या ठिकाणी कसं फिरू शकतो, हा तो ब्लॉग होता. पण आता 18 किलोमीटर राहिलेले आहेत आणि ऑलमोस्ट अंदाज झाला आहे. त्यासाठी थोडं थांबायचं होतं कुठेतरी, पण तोंड पण असं पूर्ण ड्राय झालंय. पण तिकडे लिंबू पाणी पिलं ना, त्याच्यानंतरच पूर्ण ड्राय झालं सॉल्ट खाल्ल्यामुळे. गोकर्णाला पोचलो मित्रांनो. कसं एक हॉटेल मिळालंय, आहे मोठं, पण भरपूर मोठं आहे हॉटेल रूम. पण बिईंग अ लॉंग विकेंड सगळीकडे सगळं फुल आहे.
तर फायनली मी गोकर्ण बीचच्या इकडे जवळजवळ आज थांबलो आहे आता. आणि आता जस्ट माझा चेकिंग केली, आंघोळ केली, प्रॉपर फ्रेश झालो, सगळे मोबाईल डिव्हायसेस चार्जिंगला लावले, खाली जाऊन जेवून आलो आणि आता जस्ट लवकर झोपतो. आज वाजले आता 9:30, 10 वाजायला आले. झोपतो जरा. आज खूप आजचा दिवस जरा जास्त हेक्टिक होता पण छान होता. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि प्लीज चॅनलला जरा सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.